भाऊबीजेच्या दिवशी तशी माझी फारच घाई असते, त्यातूनच टाईम काढून मी उंबरठ्यावरच ही छानशी अशी रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागली, म्हणजे स्वयंपाक वगैरे. हे मामा सुरुवातीलाच आले होते, परेश मामा आईंचे भाऊ आहेत ते. त्यांची आईने पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आले होते ते माझे भाऊ. जेवणासाठी हा हलकासा छोटासा बेत केला होता आणि भावांना आल्या आल्या मस्त जेवायला वाढलं होतं. इथे मी माझ्या भावाची पूजा करत घेतली होती. आईंचे भाऊ आणि इथे मावशीसुद्धा आल्या होत्या, म्हणजे आमचे मामा आणि मावशीसुद्धा आल्या होत्या. मी जशी पूजा करते तशी श्रियाला सुद्धा करायची असते आणि तिला सुद्धा सगळं पेढा वगैरे सगळं भरवायचं असतो. सगळ्यांनाच ती मध्ये मध्ये येत होती आणि छान मी करते तशी पूजासुद्धा करत होती. मामा लोक आले की श्रिया खूप एक्सायटेड असते आणि माझी पूजा झाल्यावर आईने सुद्धा छान अशी पूजा करून घेतली. दिशू आणि माझा भाऊ सोबतच येणार होते, पण त्यांची झाली थोडक्यात चुकामुक. हा ताईकडे आधी जाऊन आला आणि नंतर मग माझ्याकडे आला. असे थोड्या वेळाने माझ्या भावांचं येणं चालूच होतं. हा येऊन गेला आणि त्याच्यानंतर मग आला होता आजू. श्रिया ह्या वेळेला झोपली होती, त्याच्यामुळे मध्ये मध्ये येत नव्हती. सकाळपासून काढत घेतलेल्या रांगोळीचा शेवटी संध्याकाळी एंड झाला. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. बाय.